तुम्ही जर तलाठी भरती 2026ची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण मराठी व्याकरणाचे 20 अतिशय महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत जे आगामी परीक्षेसाठी उपयुक्त ठरू शकतात। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटंसं काम करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, त्यामुळे अशाच महत्त्वाच्या प्रश्नांचे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळतील। चला तर मग वेळ न घालवता आपण आपल्या प्रश्नांना सुरुवात करूया। बघा, प्रश्न पहिला दिलेला आहे, राम शाळेत जातो या वाक्यातील कर्ता कोण आहे? तर कर्ता कोण आहे? बघा, राम शाळेत जातो या वाक्यातील कर्ता कोण आहे? तुम्ही तुमचं उत्तर कमेंटमध्ये सांगायचं आहे। बघा, पर्याय आहेत, राम शाळेत जातो नाही, अ ब क ड असे 4 पर्याय दिलेले आहेत। या पर्यायांपैकी योग्य उत्तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे। बघा, उत्तर आहे राम। पर्याय क्रमांक अ, राम हे आपलं बरोबर उत्तर आहे। राम शाळेत जातो या वाक्यातील कर्ता कोण आहे? राम। या वाक्यामध्ये कर्ता राम का आहे? बघा बरं, वाक्यात क्रिया करणाऱ्या व्यक्तीला कर्ता म्हणतात। वाक्यात क्रिया करणाऱ्या व्यक्तीला काय म्हणतात? तर कर्ता म्हणतात। तर या वाक्यामध्ये कर्ता कोण आहे? क्रिया कोण करत आहे? तर राम। त्यामुळे या वाक्याचा कर्ता कोण होईल? राम। उत्तर लक्षात आलं? पर्याय आहे पर्याय क्रमांक अ, उत्तर राम। राम शाळेत जातो या वाक्यातील कर्ता कोण? तर राम हा या वाक्यातील कर्ता आहे। बघूया पुढचा प्रश्न। प्रश्न क्रमांक 2 दिलेला आहे, सुंदर या शब्दाचे नामरूप कोणते? बघा, प्रश्न आहे, सुंदर या शब्दाचे नामरूप कोणते आहे? तर पर्याय आहेत, अ सुंदरता, ब सुंदरपणा, क सुंदरी आणि ड सुंदरपणे। तर सुंदर या शब्दाचे नामरूप कोणते आहे? बघा, सुंदर हा शब्द काय दर्शवत आहे? तर सुंदर हा शब्द दर्शवत आहे सौंदर्याचा गुण। तर सुंदर या शब्दाचे नाम रूप कोणते असतील? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, सुंदरता। उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक अ, सुंदरता हे आपलं बरोबर उत्तर आहे। तर का? बघा, विशेषणापासून तयार झालेले नाम म्हणजेच सुंदरता, ते सौंदर्याचा गुण दर्शवतो, त्यामुळे उत्तर आहे सुंदरता। बघूया पुढचा प्रश्न। प्रश्न दिलेला आहे, मी पुस्तक वाचले या वाक्याचा काळ ओळखायचा आहे। मी पुस्तक वाचले या वाक्याचा आपल्याला काय ओळखायचं आहे? काळ। बघा, पर्याय आहेत, वर्तमान काळ, ब पर्याय भूतकाळ, पर्याय क भविष्यकाळ आणि पर्याय ड अपूर्ण काळ। मी पुस्तक वाचले या वाक्याचा काळ कोणता? तर बघा, उत्तर काय आहे? भूतकाळ। पर्याय क्रमांक ब, भूतकाळ। उत्तर भूतकाळ का आहे? तर बघा, क्रिया आधीच पूर्ण झाली आहे म्हणून हा भूतकाळ आहे। क्रिया ही भूतकाळात घडून गेलेली आहे, त्यामुळे उत्तर काय आहे? भूतकाळ। कोणता काळ आहे या वाक्यामध्ये? तर भूतकाळ। बघूयात प्रश्न क्रमांक 4। बघा, प्रश्न दिलेला आहे, जलद या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? जलद या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता दिलेला आहे पर्यायांपैकी? तर बघा, पर्याय आहेत, अ पर्याय आहे मंद, ब पर्याय वेगवान, क थंड आणि ड पर्याय आहे गरम। तर आपल्याला प्रश्न दिलेला आहे, जलद या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर कोणता आहे? बघा, उत्तर आहे वेगवान। पर्याय क्रमांक ब, जलद या शब्दाचा समानार्थी शब्द आहे वेगवान। वेगवान हे उत्तर का आहे? तर बघा, जलद आणि वेगवान या दोन्ही शब्दांचा अर्थ काय होतो? तर लवकर किंवा गतिशील असा होतो, त्यामुळे जलद आणि वेगवान हे दोन्ही शब्द काय आहे? समानार्थी शब्द। बघूयात प्रश्न क्रमांक 5। बघा, अंधार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? इथे आपल्याला विचारलेला आहे विरुद्धार्थी शब्द कोणत्या शब्दाचा? तर अंधार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर पर्याय आहेत, रात्र, पर्याय ब प्रकाश, पर्याय क चंद्र आणि पर्याय ड तारा। तर उत्तर काय असेल? अंधार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे पर्यायांपैकी? तर उत्तर आहे प्रकाश। पर्याय क्रमांक ब, प्रकाश हे उत्तर का आहे? तर बघा, अंधार म्हणजेच उजेड नसणे, तर प्रकाश म्हणजेच उजेड, तर उत्तर का असेल? प्रकाश। पुढचा प्रश्न। प्रश्न दिलेला आहे, मुलगा या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते आहे? मुलगा या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते आहे? तर बघा, पर्याय आहेत, अ पर्याय मुलगी, ब महिला, क स्त्री आणि ड पर्याय आहे बाई। तर मुलगा या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते असेल? तर उत्तर आहे, सर्वांना या प्रश्नाचं उत्तर यायला पाहिजे, उत्तर आहे मुलगी। पर्याय क्रमांक अ, मुलगा या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते? तर मुलगी। मुलगा हे पुल्लिंगी आणि मुलगी हे त्याचे स्त्रीलिंगी रूप आहे, म्हणून उत्तर आहे मुलगी। प्रश्न क्रमांक 7 विचारलेला आहे, ज्ञान हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे? बघा, ज्ञान हा शब्द कोणत्या प्रकारचा शब्द आहे? तर पर्याय आहेत, नाम, सर्वनाम, क्रियापद, विशेषण। तर उत्तर काय आहे?
ज्ञान हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे? तर ज्ञान हा नाम या प्रकारचा शब्द आहे. पर्याय क्रमांक नाम. बघा, ज्ञान ही एक संकल्पना आहे, त्यामुळे तो नाम या प्रकारामध्ये मोडतो. तर उत्तर असेल आपलं पर्याय क्रमांक नाम. प्रश्न क्रमांक 8 आहे, तो धावत आहे. बघा, तो धावत आहे या वाक्यातील क्रियापद कोणते? क्रियापद कसे ओळखायचे? क्रिया दर्शवणारा शब्द किंवा शब्दसमूह म्हणजेच क्रियापद. क्रियापद म्हणजे काय हे कळालं? क्रिया दर्शवणारा शब्द. तर तो धावत आहे या वाक्यातील क्रियापद कोणते आहे? तर बघा, पर्याय अ आहे तो, पर्याय ब धावत आहे, पर्याय क आहे आणि पर्याय ड आहे धावत. तर क्रियापद काय असेल तो धावत आहे या वाक्यातील? तर धावत आहे ही झाले क्रियापद. पर्याय क्रमांक ब उत्तर आहे धावत आहे. बघूया प्रश्न क्रमांक 9. प्रश्न दिलेला आहे, घर या शब्दाचे अनेक वचन काय होईल? तर घर या शब्दाचे अनेक वचन काय होईल? तर बघा, पर्याय अ आहे घरे, पर्याय ब घरेच, पर्याय क घरांचा आणि पर्याय ड घरास. तर घर या शब्दाचे अनेक वचन काय होईल? तर उत्तर आहे घरे. पर्याय क्रमांक अ घरे. बघा, एक घर म्हणजेच एक वचन, अनेक घरांना काय म्हणतात? तर घरे. त्यामुळे उत्तर असेल आपलं पर्याय क्रमांक अ घरे. बघूया प्रश्न क्रमांक 10. बघा, प्रश्न आहे, मी हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे? तर कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे मी हा शब्द? बघा, पर्याय अ आहे दर्शक, पर्याय ब पुरुषवाचक, पर्याय क प्रश्नार्थक आणि पर्याय ड आहे संबंधी. तर उत्तर काय आहे? बघा, उत्तर आहे पुरुषवाचक. पर्याय क्रमांक ब, मी हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे? तर पुरुषवाचक प्रकारचे हे सर्वनाम आहे. पुरुषवाचक सर्वनाम म्हणजेच काय असते? बघा, मी बोलणाऱ्या व्यक्तीचा निर्देश करते. तर पुरुषवाचक नाम हे मी म्हणजेच बोलणाऱ्या व्यक्तीचा हा निर्देश करते, त्यामुळे पुरुषवाचक हे असेल सर्वनाम. या प्रकारचे मी हा शब्द पुरुषवाचक सर्वनाम आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला हे प्रश्न आवडत असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि दररोज अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आमचा पुढचा व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही. तर आपला प्रश्न क्रमांक 11 आपण बघूयात. बघा, प्रश्न आहे, खूप हा कोणत्या प्रकारचा अव्यय आहे? खूप हा कोणत्या प्रकारचा अव्यय आहे? तर पर्याय आहेत क्रियाविशेषण अव्यय, पर्याय ब उभयन्वयी, पर्याय क शब्दयोगी आणि पर्याय ड केवळ प्रयोगी. तर उत्तर काय आहे? क्रियाविशेषण अव्यय. खूप हा कोणत्या प्रकारचा अव्यय आहे? तर क्रियाविशेषण अव्यय. हा शब्द क्रियाविशेषण अव्ययच का आहे बरं? तर बघा, खूप हा शब्द काय दर्शवतो? तर क्रियेचे प्रमाण दर्शवतो, क्रियेचे प्रमाण दर्शवतो, त्यामुळे हा शब्द आहे क्रियाविशेषण अव्यय. पर्याय क्रमांक आपलं अगदी उत्तर बरोबर आहे. बघूयात पुढचा प्रश्न. प्रश्न आहे, मधुर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? मधुर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? तर पर्याय आहेत कडू, आंबट, गोड आणि तिखट. तर पर्यायांपैकी उत्तर काय आहे? मधुर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? उत्तर आहे कडू. पर्याय क्रमांक कडू हा शब्द मधुर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे. बघा, मधुर म्हणजेच गोड, तर कडू हा त्याचा विरुद्ध अर्थ दर्शवतो, त्यामुळे उत्तर आहे आपलं कडू. प्रश्न क्रमांक 13 बघूयात. प्रश्न दिलेला आहे, वाचन हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे? वाचन हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे? पर्याय आहे भाववाचक नाम, पर्याय ब विशेष नाम, पर्याय क सामान्य नाम आणि पर्याय ड विशेषण. तर उत्तर काय आहे? भाववाचक नाम. वाचन हा शब्द भाववाचक नाम या प्रकारचा आहे. बघा, वाचन ही क्रिया किंवा भाव दर्शवणारे नाम आहे, म्हणून भाववाचक नाम. उत्तर आहे पर्याय क्रमांक भाववाचक नाम. पुढचा प्रश्न आहे, आकाश या शब्दाचे विशेषण कोणते आहे? बघा, आकाश हा शब्द आहे, तर या शब्दाचे विशेषण कोणते आहे? तर पर्याय अ आहे आकाशी, पर्याय ब आकाशात, पर्याय क आकाशाचा आणि पर्याय ड आकाशाने. तर शब्दाचे विशेषण कोणते आहे आकाश शब्दाचे? तर उत्तर आहे आकाशी. पर्याय क्रमांक उत्तर आकाशी. आकाशाशी संबंधित गुण दर्शवणारा शब्द म्हणजेच आकाशी. तर बघूया पुढचा प्रश्न. बघा, प्रश्न दिलेला आहे, तो आला आणि गेला या वाक्यातील उभयान्वयी अव्यय कोणते आहे? तो आला आणि गेला वाक्य आहे आपलं, तर या वाक्यातील उभयान्वयी अव्यय कोणते आहे? तर बघा, पर्याय अ आहे तो,
पर्याय ब आला, पर्याय क आणि आणि पर्याय ड गेला. तर उत्तर काय आहे? बघा उत्तर आहे आणि. तो आला आणि गेला या वाक्यातील उभयान्वयी अव्यय कोणते आहे? आणि. बघा आणि म्हणजे आणि दोन शब्द किंवा वाक्य जोडते, त्यामुळे आणि या शब्दाला उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. तर उत्तर काय आहे आपलं? तो आला आणि गेला या वाक्यातील उभयान्वयी अव्यय कोणते आहे? आणि. बघूयात पुढचा प्रश्न. प्रश्न आहे कवी या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते आहे? बघा प्रश्न दिलेला आहे कवी या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते आहे? तर पर्याय अ आहे कवयित्री, पर्याय ब कविता, पर्याय क कवीन आणि पर्याय ड कविका. तर उत्तर काय आहे? उत्तर आहे कवयित्री. कवी या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते आहे? कवयित्री. बघा कविता रचणाऱ्या स्त्रीला कवयित्री म्हणतात, त्यामुळे उत्तर काय आहे? कवयित्री. बघूयात पुढचा प्रश्न. शूर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? शब्द आहे शूर, तर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? शूर म्हणजेच होतो साहसी. विरुद्ध समानार्थी शब्द शूरचा काय आहे? साहसी. तर पर्यायांपैकी उत्तर काय आहे? बघा पर्याय आहेत भित्रा, धाडसी, शांत, चतुर. शूर, साहसी या शब्दांचा समानार्थी शब्द कोणता होईल पर्यायांपैकी? तर उत्तर आहे धाडसी. पर्याय क्रमांक ब. शूर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? धाडसी. बघा प्रश्न क्रमांक 18. प्रश्न आहे तू कुठे जात आहेस हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? बघा वाक्य आहे तू कुठे जात आहेस, तर हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? पर्याय आहेत विधानार्थी, प्रश्नार्थक, आज्ञार्थी, उद्गारार्थी. तर उत्तर काय आहे? तू कुठे जात आहेस या वाक्यामध्ये काय विचारला आहे? प्रश्न. तर वाक्य कोणत्या प्रकारचे होईल? प्रश्नार्थक वाक्य. पर्याय क्रमांक ब. तू कुठे जात आहेस हे वाक्य प्रश्नार्थक प्रकारचे वाक्य आहे. बघा या वाक्यात काय विचारलं आहे? प्रश्न, त्यामुळे उत्तर साहजिकच आहे की प्रश्नार्थक वाक्य. बघा प्रश्न क्रमांक 19. विद्यार्थी या शब्दाचे अनेक वचन काय होईल? विद्यार्थी या शब्दाचे अनेक वचन काय होईल? तर पर्याय आहेत विद्यार्थी, विद्यार्थी, विद्यार्थ्या आणि विद्यार्थी. तर उत्तर काय आहे? बघा उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. विद्यार्थी. विद्यार्थी या शब्दाचे अनेक वचन काय? तर विद्यार्थी. बघा काही शब्दांचे एक वचन आणि अनेक वचन समान असतात, हे लक्षात ठेवा. विद्यार्थी या शब्दाचे अनेक वचन काय आहे? विद्यार्थीच. पुढचा प्रश्न. प्रश्न दिलेला आहे आई या शब्दाचे अनेक वचन काय आहे? आई या शब्दाचे अनेक वचन पर्याय आहेत आया, आई, आई आणि आईचे. तर उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक अ. आया. आई या शब्दाचे अनेक वचन असेल आई, आया. बघा अनेक आईंना एकत्रितपणे आपण काय म्हणू शकतो? तर आया. त्यामुळे उत्तर असेल आपलं पर्याय क्रमांक अ. मित्रांनो आपले 20 प्रश्न पूर्ण झाले आहेत. तुमचा स्कोअर कमेंटमध्ये नक्कीच लिहा. जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. दररोज तलाठी भरती, पोलीस भरती, आरोग्य भरती, MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षांच्या महत्त्वाचे प्रश्न आपण या चॅनलवर घेऊन येत असतो. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.